ईद ए मिलाद निमित्त गांधीनगर नगीना मशीद चौकातून मिरवणुकीला सुरुवात झाली। जम्मा मशीद चौक, पठाणपुरा तसंच शहरातील प्रमुख मार्गांवरून ही मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीत ज्येष्ठ नागरिक, युवक आणि लहान मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। झेंडे आणि डीजेच्या गजरात निघालेल्या मिरवणुकीदरम्यान शहरातील विविध चौकात अल्पोपहार वाटपाचं नियोजन करण्यात आलं होतं। ठाणेदार राजेश खेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरवणुकीदरम्यान चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला। पोलिसांच्या दक्षतेमुळे मिरवणूक शांततेत पार पडली। पैगंबर हजरत मोहम्मद साहेब यांच्या 1501व्या जयंतीनिमित्त यवतमाळ शहरासह जिल्ह्यातील विविध भागात धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन श्रद्धा आणि उत्साहाच्या वातावरणात करण्यात आलं। या कार्यक्रमामध्ये मुस्लिम समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत पैगंबर मोहम्मद साहेब यांच्या जीवन कार्याचं, आदर्शांचं आणि मानवतेच्या संदेशाचं स्मरण केलं। जयंतीनिमित्त शहरातील विविध परिसरातील मशिदी तसंच धार्मिक स्थळांची आकर्षक रोषणाई आणि सजावट करण्यात आली होती। अनेक ठिकाणी विशेष धार्मिक कार्यक्रम, नात ए पाक, प्रवचन तसंच सामूहिक दुआचं आयोजन करण्यात आलं। यावेळी उलेमा आणि धार्मिक विद्वानांनी पैगंबर मोहम्मद साहेब यांच्या जीवनावर तसंच त्यांच्या शिकवणीवर प्रकाश टाकला। यावेळी वक्त्यांनी सांगितले की पैगंबर मोहम्मद साहेब यांनी संपूर्ण मानवजातीला शांतता, बंधुभाव, प्रेम, दया, समानता आणि न्यायाचा संदेश दिला। तरुणांनी पैगंबर साहेबांच्या शिकवणीचा आपल्या दैनंदिन जीवनात अवलंब करावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं। यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील माणूसधरी इथंच घरात झोपलेल्या 11 वर्षीय मुलाच्या कानाला सर्पदंश झाल्यानं उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। आर्यन चंद्रकांत तुम्मावार असं या मृत मुलाचं नाव आहे। पहाटे सुमारे 5 वाजता आर्यनला सर्पदंश झाला। सुरुवातीला किडा चावल्याचं वाटल्यानं सर्पदंश झाल्याचं कुटुंबियांच्या लक्षात आलं नाही। त्यामुळे प्रकृती खालावत असल्याचं दिसताच त्याला घाटंजी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं। प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी आर्यनला यवतमाळ इथं हलवण्यात आलं। मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला। या घटनेमुळे माणूसधरी परिसरात हळहळ व्यक्त होते। ठाकरे सेनेचे युवा सेनेचे प्रमुख आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे रायगड दौऱ्यावर आहेत। दौऱ्यादरम्यान नागोठणे येथील हॉटेल कामतजवळ नव्यानं सुरू झालेल्या उड्डाणपुलाच्या भेगांची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली। यानंतर आदित्य ठाकरे मुंबई गोवा महामार्गावरील वडखळ डोळवी ते माणगाव रस्त्याची पाहणी करणार आहेत। तसंच सायंकाळी लोटे परशुराम MIDCची पाहणी करून त्यानंतर पत्रकार परिषद झाली। रायगड दौऱ्यात महामार्ग आणि औद्योगिक परिसरातील विविध प्रश्नांवर ठाकरे काय भूमिका मांडतायत याकडे सर्वांचं लक्ष लागले। कळमनुरी शहरात ईद ए मिलादुन्नबी पैगंबर जयंती अतिउत्साहात आणि धार्मिक घोषणांच्या गजरात पार पडली। शहरातील रजा मैदान येथून भव्य मिरवणूक सकाळी 9 वाजता शहरातील मुख्य मार्गावरून मार्गक्रमण करत निघाली। यावेळेस ठिकठिकाणी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। तसंच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती। बालगोपाल सहित वयोवृद्ध सर्वांचीच पैगंबर जयंतीनिमित्त मिरवणुकीत त्यांनी सहभाग नोंदवला। ही मिरवणूक मुख्य मार्गाने मार्गक्रमण करत पुन्हा रजा मैदान इथं पोहोचली। दुपारी 12 वाजताच्या सुमारास सर्व समाज बांधव रजा मैदान इथं एकत्र जमले होते। यावेळी मुस्लिम धर्मीयांचा झेंडा फडकवण्यात आला। यावेळी मोठी प्रार्थना करण्यात आली। तसंच महाप्रसादाचं आयोजनही करण्यात आलं होतं। हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या 1501व्या जयंतीनिमित्त ईद ए मिलाद उमरखेड शहरात उत्साहात साजरी करण्यात आली। विशेष म्हणजे मौलानांनी केलेल्या आवाहनानुसार यंदा कोणत्याही प्रकारचा डीजे किंवा वाद्य न लावता जयंती साजरी करण्यात आली। जयंतीनिमित्त रक्तदान शिबिरासह विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले। मिरवणुकीदरम्यान नारे तकबीर, अल्लाहू अकबर या घोषणांनी शहर दुमदुमून गेलं। लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले। उमरखेड पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांवरून शांततेत पार पडले। यवतमाळ जिल्ह्यात अवैधरित्या घातक शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात सुरू असलेल्या कारवाई अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळच्या पथकानं दिग्रस तालुक्यातील हर्सुल इथं धडक कारवाई केली। गोपनीय माहितीच्या आधारे एका तरुणाच्या राहत्या घराची झडती घेण्यात आली आणि तेव्हा पोत्यात लपवून ठेवलेल्या 6 धारदार लोखंडी तलवारी जप्त करण्यात आल्या। जप्त मुद्देमालाची अंदाजे किंमत 6000 रुपये असल्याचं पोलिसांनी सांगितलं। या प्रकरणी गणेश गजानन अंभोरे याच्या विरोधात दिग्रस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस करत आहेत। दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केलं। यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।
एकीकडे आगीच्या भीषण ज्वाळा आणि दुसरीकडे निष्पाप चिमुकल्यांचा आक्रोश। अशा काळजाचा ठोका चुकवणाऱ्या मृत्यूच्या तांडवात स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता 36 बालकांना सुरक्षित बाहेर काढणाऱ्या अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील त्या 3 परिचारिका आणि एका ब्रदरचा अश्रू आणि कौतुकांच्या वर्षावात सन्मान करण्यात आला। भारतीय जनता पक्षाच्या वतीनं या रिअल लाईफ हिरोंना प्रत्येकी 50,000 रुपयांची रोख रक्कम देऊन त्यांच्या असीम धैर्याचा सन्मान करण्यात आला। ज्यावेळी सर्वत्र धुराचे लोट पसरले होते त्यावेळी आपल्या जीवाची पर्वा न करता या लेकी आगीत धावून गेल्या आणि त्यांनी त्या चिमुकल्यांना काळजाशी कवटाळून सुरक्षित बाहेर काढलं। त्यांच्या या अविश्वसनीय शौर्याची आणि माणुसकीची दखल घेत खासदार डॉक्टर अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे, आमदार प्रवीण तायडे आणि महापौर श्रीचंद तेजवानी यांनी अत्यंत भावुक वातावरणात त्यांच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार केला। दहीहंडी होणार होती पण ती दहीहंडी रद्द करून तुम्ही जी घटना घडली यामध्ये जे पीडित कुटुंब आहे त्यांना आर्थिक मदत घेण्याचा निर्णय घेतला। कशा पद्धतीनं तुम्ही अमरावती शहरामध्ये आम्ही डॉक्टर बोंडे साहेब खासदार साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये यावर्षीपासून आम्ही दहीहंडी घेणार ठरवलं होतं। पण हा इतका दुःख प्रसंग अमरावती शहरामध्ये झाला की ज्यामध्ये जवळपास 3 बालक आपल्या डफरीनमध्ये वारली आणि जवळपास एक 7-8 मोठ्या प्रमाणामध्ये ॲडमिटसुद्धा आहेत, अतिदक्षता विभागामध्ये आहे। आपण ही दहीहंडी जी करतो ही बाळगोपाळांसाठी करतो, बालकांसाठी करतो आणि आपण त्या बालांमध्ये त्या लहान मुलांमध्ये एक कृष्णाचं रूप आपण पाहत असतो आणि त्या अनुषंगाने परत आपण इतकं भयंकर एक दुःख अमरावती शहरामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये झालेली घटना पाहता की आपण ही दहीहंडी न करता याच्यामध्ये जी कुटुंब आहे, जी बालकं वारली आहे, जी बालकं अति सिरियस आहे, यांना त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करणं शासन करत राहील, शासन करेल। कारण भारतीय जनता पार्टी आणि आमचे सगळे पूर्ण कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार, खासदार सगळे आम्ही एक निर्णय घेतला की ही जी निधी आहे ही आपण यासाठी चांगल्या कामासाठी खर्च केली पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये अशी कोणती घटना घडू नये। याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये 3-4 नर्सेस आणि 2-3 वॉर्ड बॉय जे आहेत त्यांनासुद्धा आम्ही त्यांना सन्मानित केलं। कारण हा विषय ही वेळ सन्मानित करायची नाही, परंतु त्यांनी त्यांचा जीव धोक्यात टाकून स्वतः काय सांगाल या घटनेबद्दल? अमरावतीमध्ये डफरीन हॉस्पिटलमध्ये जी दुर्दैवी घटना घडली, सगळ्यांचं मन विदीर्ण झालं आणि त्याची चौकशीसुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांच्या वतीनं अतिशय कसोशीनं सुरू आहे आणि मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे की कोणत्याही दोषीला बिलकुल सोडल्या जाणार नाही। परंतु दुसरी बाजूसुद्धा की जे बालकं होते त्या 3 बालकांना जरी परिचारिका, तिथले स्टाफ, अटेंडंट वाचू शकले नाही तरी त्या सगळ्या अंधारात आगीमध्ये ते स्वतः प्रवेश करून त्यांनी बाकीच्या बालकांचा जीव वाचवला। स्वतःच्या मुलासारखं त्यांना उचलून आणलं, त्यामध्ये त्यांचे हातसुद्धा भाजले आणि म्हणून असे जे जीवावर उदार होऊन काम करतात आहे त्यांचा सत्कार करणं अपेक्षित होतं। खरं म्हणजे बालगोपालांसाठी गोपालकाला आणि दहीहंडी असते। यावर्षी भारतीय जनता पक्षाने ठरवलं होतं की दहीहंडी साजरी करायची, पण जेव्हा बालकांचा जीव गेला या दुःखद वातावरणात दहीहंडी करू नये असं भारतीय जनता पक्षाच्या कोर टीमनी ठरवलं आणि तो पैसा जो खर्च करणार होतो तो प्रत्येकाला 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान, जे मृत बालक झाले त्यांच्या कुटुंबालाही आर्थिक मदत शासन करेल ती करेल, पण एक फूल नवे फुलाची पाकळी म्हणून भारतीय जनता पक्षाकडून, त्याचप्रमाणे जे बालक दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये आहे आता उपचाराकरता शासन खर्च करणार आहे, परंतु त्यांना राहण्याचा खर्च वगैरे जो येतो त्यासाठीसुद्धा मदत ही भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार प्रवीणजी पोटे पाटील। कोल्हापुरातील ऐतिहासिक रंकाळा तलाव प्रदूषणमुक्त करण्यासाठी आयुर्वेदिक औषध वापरण्यात येणार आहे। या STP प्लॅनसाठी तब्बल 12 कोटींचं टेंडर नियोजित आहे। हे औषध शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध केलं नसताना देखील अशा पद्धतीचा प्लॅन करण्याचं नेमकं कारण काय, असा प्रश्न शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हाध्यक्ष रवी किरण इंगवले यांनी उपस्थित केलाय। कोट्यवधी रुपये प्रदूषणमुक्तीच्या नावाखाली लुबाडण्याचा डाव स्थानिक आमदार आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा आहे असा आरोप इंगवले यांनी केलाय। अशा प्रकारचं औषध वापरण्यापूर्वी त्याचा डेमो दाखवायला हवा।
पर्यावरण तज्ज्ञांनी याबाबत विचारायला हवं आणि त्यानंतरच अशा प्रकल्पांना मंजुरी द्यायला हवी असं मत इंगवले यांनी व्यक्त केलंय. कोल्हापूर शहराचा नेकलेस म्हणून आपण रंकाळ्याला संबोधतो. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी ज्या पद्धतीनं अतिशय चांगलं सूक्ष्म आणि चांगलं सुशोभीकरण करून दाखवलं शालिनी पॅलेस रंकाळा, त्या रंकाळ्याच्या दुर्दशा चालू आहे. रंकाळ्यामध्ये वाढणाऱ्या जलपर्णी, प्रदूषित पाणी, येणारं सांडपाणी आणि ड्रेनेजचं पाणी याकडं लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिकेचे अधिकारी कोणीही पाहत नाहीत. त्यांनी नवीन प्रकल्प आणला म्युझिक फाउंटन. माझा विरोध असायचं कारण नाही, विरोध नाही. कोल्हापूरकरांनो, मी अगदी ठामपणे प्रामाणिकपणे सांगतो, विकास कामाला माझा विरोध असायचं कारणच नाही. आणखी कोल्हापूर शहराची प्रगती व्हावी ही माझी मनोकामना. पण विकासाच्या नावाखाली तुम्ही जनतेचे पैसे लाटू नका. लोकप्रतिनिधी आणि अधिकारी संगनमताने काम करतात. संगनमताने त्यांनी टेंडर काढलेलं आहे. टेंडरचं स्वरूप असं, मी माझ्या ह्या निवेदनावर एक वाक्य लिहिलेलं आहे, कदाचित पृथ्वीवर कोल्हापूर शहरामध्ये एलियन्स अवतरले का. तर याचा अर्थ असा आहे की आपले स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी एक नवीन संशोधन केलेलं आहे. त्याने कुठलं तरी केमिकल आणले, औषध आयुर्वेदिक. ते म्हण पाण्यात टाकलं, रंकाळ्यामध्ये टाकलं तर रंकाळा पूर्णपणे स्वच्छ होणार, निर्जंतुकरण होणार. रंकाळ्यातल्या जलपर्णी, दूषित पाणी, सांडपाणी, ड्रेनेजचं पाणी पूर्णपणे स्वच्छ होणार. असं हे यांनी 12 कोटी रुपयाचं औषध आणलेलं आहे. 12 कोटी. असलं कसलं औषध न्यूझीलंड, फिनलंड, पोलंड, इंग्लंड इथं अजून हे औषध तयार झालं नाही. हे औषध डायरेक्ट भारतात आणलं आणि त्याचा पेटेंट शनिवार पेटेतून निघाला. पेटेंट त्यांच्याकडे हा, क्षीरसागरांच्याकडे, असं मला समजतंय. अजून ते येतील या प्रकरणात, यावं अशी माझी इच्छा आहे. माझी विनंती आहे कोल्हापूरकरांना, पर्यावरणवाद्यांना, रंकाळा बचाव संवर्धन समितीला आणि मीडियाला देखील, जर ह्या पद्धतीनं 12 कोटी रुपयाचं औषध आम्ही टाकतो म्हणून 12 कोटी रुपये लोकप्रतिनिधी आणि अधिकारी जर स्वतःच्या घशात पैसा घालणार असतील तर कोल्हापूरकरांनो, खरोखर यांना आता कोल्हापूरचा हिसका दाखवण्याची वेळ आलेली आहे. यांना हिसका आता दाखवलाच पाहिजे. कारण 12 कोटीचं कसलं औषध असते हो, मला अधिकाऱ्यांनी प्रूव्ह करून दाखवावं. सन्मान्य आयुक्त साहेबांना पण माझी विनंती राहील, तुमच्याकडं काही असला पेटेंट असेल तर छत्रपती शिवाजी युनिव्हर्सिटीतल्या कोणत्याही प्रोफेसरांना, सायंटिस्टना घ्या. ते पहिला पाणी स्वच्छ करून दाखवा, त्याचा डेमो प्रूव्ह करा. आणि डेमो जर तुमचा सक्सेस झाला तर आणि तरच त्यांनी वर्क ऑर्डर काढावी. अन्यथा 12 कोटीमध्ये आयुक्त साहेब देखील आहेत असा आम्ही आरोप करू शकतो. हे त्यांनी काम करू नये, पुण्याईचं काम करावं. पाण्यामध्ये खाल्लेला पैसा तो पाण्यातच व्यर्थ जाणार. हे पैसे कधी औषधाला देखील या लोकांच्या उपयोगाला येणार नाही. कारण अशा पद्धतीची जर जनतेची लुबाडणूक हे लोक करत असतील, लोकप्रतिनिधी आणि या अधिकारी संगनमताने, तर हे वाईट आहे. मुद्दा नंबर 1, अधिकारी आणि लोकप्रतिनिधी स्थानिक हे संगनमताने काम चालू आहे. 12 कोटीचं पुन्हा एकदा निधी, तोही खाण्यासाठी, ढपला पाडण्यासाठी. कोणताही डेमो दाखवला नसताना, कोणतंही काही माहिती नसताना कोल्हापूर वासियांची फसवणूक लोकप्रतिनिधी आणि अधिकारी करत आहेत. आणि तिसरा, जोपर्यंत डेमो दाखवत नाहीत, जोपर्यंत कोल्हापूर वासियांचं, पर्यावरणवाद्यांचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विद्यापीठातील शिकणाऱ्या सायंटिस्ट लोकांचं समाधानकारक NOC मिळत नाही, तोपर्यंत ह्या लोकांनी हे काम चालू. या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.